नमस्कार. भारतामध्ये सध्या एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. तो म्हणजे सन्मानाने मरण्याचा हक्क. आणि नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामुळे या चर्चेला एक अगदी नवीन दिशा दिली आहे. तर नक्की काय आहे हा निर्णय आणि याचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? चला समजून घेऊया. हे बघा, सुप्रीम कोर्टाचं हे एकच वाक्य, पण या एका वाक्याने जीवन आणि मृत्यूकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकलाय. कोर्ट काय म्हणतंय की सन्मानाने मरण्याचा हक्क हा काही वेगळा नाही, तो जगण्याच्या हक्काचाच एक अविभाज्य भाग आहे. आणि याच विचाराने एका खूप मोठ्या बदलाची पायाभरणी झाली आहे. तर मग सन्माननीय मृत्यूचा हक्क यात नेमकं नवीन काय आहे? अलीकडेच एका महत्त्वाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने या हक्काला अधिक स्पष्ट केलं आहे. पाहूया या निर्णयामुळे नक्की काय बदललं आहे. ओके, तर या निर्णयातून काही खूप महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे कोर्टाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की सन्मानाने मरण्याचा हक्क हा आपला मूलभूत हक्क आहे. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की गंभीर आजारी रुग्णांना जे कृत्रिमरित्या अन्न आणि पाणी दिलं जातं ते थांबवण्याची परवानगी आता मिळाली आहे. आणि तिसरी गोष्ट लिव्हिंग विलबद्दल, म्हणजे भविष्यात कधी आपण गंभीर आजारी पडलो तर आपल्यावर कोणते उपचार करायचे किंवा नाही हे आपण आधीच लिहून ठेवू शकतो. ही प्रक्रिया आता खूप सोपी करण्यात आली आहे. आणि हो, हा सगळा निर्णय औरंगाबाद शानबागसारख्या केसमधून आपण जे शिकलो त्यावरच आधारित आहे. पण थांबा, इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. इच्छामरण म्हटलं की त्याचे दोन प्रकार येतात आणि कायदा फक्त एकाच प्रकाराला परवानगी देतो. तर मग नक्की काय फरक आहे या दोन्हींमध्ये? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पॅसिव्ह इच्छामरण. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. विचार करा, एखादा रुग्ण अशा अवस्थेत आहे जिथे तो बरा होण्याची आता काहीही शक्यता उरलेली नाही. अशावेळी व्हेंटिलेटरसारखे जे लाईफ सपोर्ट उपचार आहेत ते थांबवले जातात. म्हणजे इथे आपण मृत्यूला बोलवत नाहीये, तर जी नैसर्गिक प्रक्रिया आहे तिला आपण फक्त पुढे जाऊ देतोय. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, एका बाजूला आहे पॅसिव्ह इच्छामरण, ज्याला परवानगी आहे. याचा अर्थ जे उपचार सुरू आहेत, जे फक्त आयुष्य लांबवत आहेत ते थांबवणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे ॲक्टिव्ह इच्छामरण, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यामध्ये रुग्णाचा जीव घेण्यासाठी मुद्दाम काहीतरी केलं जातं, जसं की एखादं प्राणघातक इंजेक्शन देणं. तर हे लक्षात ठेवायचं, भारतात फक्त पॅसिव्ह इच्छामरणालाच कायदेशीर मान्यता आहे. आणि ही गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट करतो, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ असा अजिबात नाहीये की ॲक्टिव्ह इच्छामरणाला परवानगी मिळाली आहे. नाही, ॲक्टिव्ह इच्छामरण आजही भारतात एक गंभीर गुन्हा मानला जातो. यात कोणताही गोंधळ नको. बरं, मग ही प्रक्रिया आधी कशी होती आणि आता त्यात काय बदल झालाय? आधी ही प्रक्रिया खूपच किचकट होती, खूप सरकारी अडथळे होते. पण आता कोर्टाने यात सुसूत्रता आणली आहे. चला बघूया हे रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कसं सोपं झालं आहे. तर आता काय सोपं झालंय? पहिलं म्हणजे आधी अनेक वेगवेगळ्या मेडिकल बोर्ड्सची परवानगी लागायची, ती किचकट अट आता शिथिल केली आहे. दुसरं, रुग्णाने स्वतःच्या इच्छेने जे लिव्हिंग विल किंवा ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह बनवलेलं असतं त्याला आता जास्त महत्त्व दिलं जातंय, म्हणजे रुग्णाच्या स्वायत्तेचा आदर केला जातोय. तिसरं, प्रत्येक केसमध्ये आता कोर्टाच्या मंजुरीची गरज नाही, त्यामुळे जो उशीर व्हायचा तो आता टळेल. आणि या सगळ्यामुळे होतं काय, तर ही संपूर्ण प्रक्रिया आता खूप वेगवान आणि रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी कमी त्रासदायक झाली आहे. पण हा विषय फक्त कायद्याचा नाहीये, नाही का? याच्या मुळाशी काही खूप खोल, खूप महत्त्वाचे नैतिक प्रश्न दडलेले आहेत. आणि म्हणूनच ह्याला एक नैतिक तारेवरची कसरत म्हटलं जातं. या चर्चेमध्ये साधारणपणे 4 नैतिक तत्त्व नेहमी समोर येतात. पहिला आहे स्वायत्तता, म्हणजे रुग्णाचा स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या उपचारांवर निर्णय घेण्याचा हक्क. दुसरं, परोपकार, डॉक्टरांचं कर्तव्य आहे की त्यांनी नेहमी रुग्णाच्या भल्याचाच विचार करावा. तिसरं, अहानी, म्हणजे रुग्णाचं दुःख अनावश्यकपणे वाढवू नये, त्याला जास्त त्रास देऊ नये. आणि चौथं म्हणजे न्याय, म्हणजेच या हक्काची अंमलबजावणी करताना सर्वांना समान वागणूक मिळावी. आता जे लोक या हक्काचं समर्थन करतात त्यांचा युक्तिवाद काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की यामुळे गंभीर आजारी रुग्णांना सन्मान मिळतो. त्यांचं जे अनावश्यक दुःख आहे, जे अनेक दिवस, महिने किंवा वर्ष चालतं, ते टाळता येतं. कुटुंबावर जो प्रचंड भावनिक आणि आर्थिक ताण येतो तो कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ श्वास चालू आहे म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आयुष्याची गुणवत्ता कशी आहे याला प्राधान्य दिलं जातं. पण मग याला दुसरी बाजूही आहे, काही चिंता आणि धोकेही आहेत. अनेकांना भीती वाटते की या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, म्हणजे वृद्ध, गरीब किंवा दिव्यांग लोकांवर दबाव आणून त्यांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेतला जाऊ शकतो, किंवा कौटुंबिक आणि आर्थिक दबावामुळे रुग्णाला हा निर्णय घ्यावा लागू शकतो.
आणि एक मोठा प्रश्न असा आहे की आपल्या समाजात जिथे सगळ्यांना समान आरोग्य सेवाच मिळत नाही तिथे हा निवडीचा हक्क खरोखर सगळ्यांसाठी समान असेल का? एक भीती अशी आहे की यामुळे आपण असुरक्षित लोकांना वाऱ्यावर सोडून देण्याची एक नवी प्रथा तर सुरू करत नाही ना. मग या सगळ्यावर उपाय काय? एकीकडे हक्क आहे आणि दुसरीकडे गैरवापराची भीती. तर मग पुढे जाताना आपण काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून या निर्णयाचे चांगले परिणाम दिसतील आणि धोके टाळता येतील? या हक्काचा गैरवापर टाळण्यासाठी काही कडक सुरक्षा उपाय खूप आवश्यक आहेत. जसं की रुग्णाच्या केसचं मूल्यांकन हे पूर्णपणे स्वतंत्र असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांनी केलं पाहिजे. रुग्णाची जी संमती आहे ती खरीखुरी, माहितीपूर्ण आणि कोणत्याही दबावाखाली नसलेली हवी. समाजातील जे असुरक्षित गट आहेत त्यांच्यासाठी मजबूत कायदेशीर संरक्षण असलंच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅलिएटिव्ह केअर, म्हणजे लाईफ सपोर्ट काढल्यानंतरही रुग्णाला वेदनांपासून आराम मिळावा, त्याला शांततेने जाता यावं, यासाठीची काळजी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असायला हवी. तर हा निर्णय म्हणजे फक्त एक कायदेशीर बदल नाहीये, हा आपल्या समाजाच्या विचारसरणीत होणाऱ्या एका मोठ्या बदलाचा प्रतिबिंब आहे. आता आपला फोकस केवळ कोणत्याही परिस्थितीत आयुष्य वाचवणं यावरून सरकून एक सन्माननीय जीवन आणि एक सन्माननीय मृत्यू सुनिश्चित करण्याकडे वळतोय. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे सोडून जातो. आपण एक समाज म्हणून याची खात्री कशी करणार की हा हक्क गरिबीमुळे किंवा चांगल्या उपचारांच्या अभावामुळे घेतला जाणारा निर्णय ठरणार नाही? म्हणजे एखाद्या व्यक्तीला चांगल्या आरोग्यसेवेअभावी किंवा पैशांअभावी मरणाचा पर्याय निवडावा लागत असेल तर तो खरंच हक्क उडतो का? हा हक्क एक पर्याय म्हणून राहावा, कोणावरही लादलेली सक्ती बनू नये, यासाठी आपण काय करायला हवं यावर विचार करायला हवा.